आफ्टरनून व्ह्युअर्स, आज मी डॉक्टर विकास बोंबले, बिहाफ ऑफ एस्टिलो फर्निचर. आज आपल्यासोबत आहेत आर्किटेक्ट इंटेरियर डिझायनर अरुण गवंडी सर. वेलकम गवंडी सर. थँक्यू. तुम्ही आज एस्टिलोमध्ये आलात. धन्यवाद. मी तुमचा वेळ दिला आणि आमच्यासोबत तुम्ही कस्टमर किंवा जे काही व्ह्युअर्स आहेत त्यांच्यासोबत तुमचे काही एक्सपिरियन्स शेअर करणार आहात. त्याबद्दल तुम्ही आला, त्यामुळे आम्हाला खरंच खूप आनंद आहे. तर फार धन्यवाद तुम्ही बोलवलं इथे, कारण मलाही असं आवडतं की काय आपल्याकडे जे आहे ते नॉलेज शेअर करण्यात कधी. फार धन्यवाद तुम्ही बोलवलं इथे, कारण मलाही असं आवडतं की काय आपल्याकडे जे आहे ते नॉलेज शेअर करण्यात कधी म्हणजे सौभाग्य समजतो माझं मी की तुमच्या इथे येऊन मी तुमच्याशी बोलतोय पॉडकास्टमध्ये. आणि याच्यामध्ये आणखी एक सांगायची गोष्ट अशी की सरांचा स्वतःचा सुद्धा एक यूट्यूब चॅनल आहे. येस. हां, ज्याच्यामध्ये सरांचे 15,000+ व्ह्युअर्सचे सबस्क्रायबर आहेत. काय त्या चॅनलचं नाव काय? ॲक्च्युली ना याची म्हणजे फक्त एक सेकंद, म्हणजे एक 15 ते 30 सेकंद घेतो मी. ॲक्च्युली हा चॅनल आहे ना मी असंच म्हणजे टाइमपास म्हणून चालू केला होता. काय कोविडमध्ये ज्या लॉकडाऊन लागलं होतं, घरी होतो, बोर होत होतं, तर कॅमेरा उचलला आणि चालू केला. आणि तिथून इतका प्रतिसाद जो काही चांगला मिळाला, म्हणजे आता 15,000ची डिजिटल फॅमिली आहे. म्हणजे एक आनंदाची गोष्ट आहे माझ्यासाठी. खरंच ते असंच चालू केलं आणि पण त्याला प्रतिसाद चांगला मिळाला. सो माझ्या चॅनलचं नाव आहे APG इंटिरियर ब्लॉग. ज्याच्यामध्ये आपण एज्युकेशनल इंटिरियरच्या रिलेटेड जे काही आहे नॉलेज देता येईल मला, माझं जे काही नॉलेज ते मी नेहमी शेअर करत असतो. माझे ऑनगोईंग जे काही साईट्स आहे त्याच्याबद्दल मी दाखवत असतो. आणि कुणाचे काही क्वेरीज असतात. खरंच छान आहे की तुम्ही जो नवीन व्ह्युअर सारखे नवीन जे डिझायनर किंवा त्यांच्यासाठी तुम्ही स्वतःचा एक यूट्यूब ब्लॉग तुम्ही लॉन्च केलाय. तर तुम्हाला त्याच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. व्यवस्थित रन करायला पुढे. धन्यवाद. मग व्ह्युअर्सला सर्वात पहिलं मला तुमचं थोडंसं इंट्रोडक्शन मला द्याल का? येस, नक्कीच. माझं नाव अरुण गवंडी. मी बेसिकली आहे सांगलीवरून. सो कोल्हापूरच्या जवळ तुम्हाला माहिती असेल तर आहे. हां, सांगली कसं आहे तर ती लँग्वेज आता थोडंफार डेव्हलप झालं, कारण गेले 18 वर्ष झालं मी पुण्यामध्ये आहे. 2007ला मी पुण्यात आलो होतो. त्यावेळेला मी प्रॅक्टिस चालू केली पुण्यामध्ये. चांगला प्रतिसाद इथं मिळाला, कारण खरंच पुण्याची लोक प्रेमळ पण आहेत आणि एकदा पुण्यामध्ये तुम्ही आलात की तुम्ही पुढे करून जाता. तसं आहे. नक्की. सो 18 वर्ष झालं मी प्रॅक्टिस करतोय ॲज अ इंटिरियर डिझायनर. बऱ्याच वेगवेगळ्या टाईपचे प्रोजेक्ट्स हँडल केलेत. रेसिडेन्शियल असेल, कमर्शियल असेल. रेसिडेन्शियल्समध्ये जसं तुम्ही म्हणू शकता की फ्लॅटपासून आपण फार्म हाऊस आहेत, म्हणजे एव्हरी टाईप ऑफ रेसिडेन्शियल्स असतील. कमर्शियलमध्ये आपण IT सेक्टर्स, कॉर्पोरेट्स असे बरेचसे प्रोजेक्ट्स केले. सो एक वर्ष थोडंफार नॉलेज आलं आहे, अजूनही शिकतोच आहे. कारण ही फील्ड अशी आहे की म्हणजे डिझायनर किंवा तुम्हालाही माहितीच आहे, या फील्डमध्ये तुम्ही नवीन नेहमी काय मटेरियल येतं आणि त्याच्यामध्ये अजून काय करता येईल क्रिएटिव्हिटी. तर एक डिझायनरचा असा आहे की रोल की नेहमी शिकत राहायला पाहिजे, कारण वेगवेगळे मटेरियल्स येतात, नवीन नॉलेज येतं, नवीन अपकमिंग जे काही प्रोजेक्ट्स म्हणा, मटेरियल्स म्हणा येतात, त्याबद्दल शिकतं माणूस. डिझायनर ही फील्ड जर अशी झाली आहे ना की एखादं सॉफ्टवेअर जेवढं फास्ट अपडेट होत नाही किंवा अपग्रेड होत नाही, त्याच्या फास्ट डिझायनरला अपडेट राहावं लागतं. पाऊल पुढे राहावं लागतं. राईट. बाकी सर, तुम्ही या फील्डमध्ये कसं काय आलात? ॲक्च्युली थोडं बॅकग्राऊंड सांगायचं म्हटलं तर फार याच्यामध्ये काय म्हणतो कॉन्ट्रोवर्सी म्हणू शकतो आपण. कारण माझं बेसिक एज्युकेशन, मी सुरुवातीला होतो कॉमर्स स्टुडंट. BCom पर्यंत कॉमर्स स्टुडंट होतो. BCom झाल्यानंतर म्हणतात ना की आपण कशामध्ये बेस्ट आहे हे तुम्हाला फार नंतर कळतं, कारण त्यावेळेला आम्हाला गाईड करणार असं कोणी नव्हतं किंवा सोशल मीडिया हा प्रकार नव्हता 2001मध्ये. सो त्यानंतर कळालं की नाही, माझं काहीतरी पॅशन वेगळं आहे. सो मी इंटेरियरला ॲडमिशन घेतलं, आर्किटेक्चरला ॲडमिशन घेतलं. त्याच्यामध्ये मग वाटलं की नाही, ह्याच्यामध्ये मला काहीतरी करिअर बनवायचं आहे, कारण माझं फॅमिली बॅकग्राऊंडसुद्धा जे आहे ते कन्स्ट्रक्शनमधून आहे. सो लहानपणापासून त्या गोष्टी मी पाहिल्या. कन्स्ट्रक्शन पाहिलेलं आहे, वडिलांचं मी काम पाहिलेलं आहे, ते सिव्हिल इंजिनियर आहेत, त्यामुळे ते कामात अट्रॅक्शन होतं, पण ते कळत नव्हतं. ते जाऊन एखाद्या पॉईंटला क्लिक झालं. सो त्यानंतर मी आर्किटेक्चर केलं. सो त्याप्रमाणे ह्या फील्डमध्ये आलो आणि नशीब चांगलं आहे, ह्या फील्डमध्ये आल्यानंतर प्रतिसाद पण चांगला आहे. आतापर्यंत गॉड ग्रेस, टचवूड सगळं चांगलं चाललेलं आहे. ग्रेट.
याच्यामध्ये सर तुम्ही आता सांगितल्याप्रमाणे तुमच्या एवढ्या वर्षाची तुमची जर्नी आहे, तर तुम्हाला असं काही चॅलेंजिंग जॉब वाटला का, की एखादा प्रोजेक्ट करायला खरंच खूप चॅलेंजिंग होतं राईट. आणि डिफिकल्टीज तुम्हाला फेस झाल्या, पण तुम्ही त्याच्यावरती मात केली आणि तुम्ही व्यवस्थित त्याला सक्सेसफुली रन केलं? येस. आता कसं आहे, प्रत्येक प्रोजेक्टमध्ये चॅलेंजेस तर येतातच, 100% चॅलेंजेस येतात. ह्याचं रिझन काय, पूर्वीचं तुम्ही जर कोविडच्या आधी जर एक सिनारिओ पाहिला आणि सोशल मीडियाचं जे खूळ म्हणतो आत्ता जे आहे ते फार कमी होतं. पण त्यावेळेला कसं होतं की एक डिझायनर आर्किटेक्ट जे काही गोष्टी दाखवतो ते लिमिटेशन होतं. क्लायंटला त्या गोष्टीच फक्त माहिती होत्या की मी एक मटेरियल सजेस्ट करतोय, त्याला म्हणजे ओपन मार्केट जे म्हणतो आत्ता ते तसं नव्हतं. त्यावेळेला जे आर्किटेक्ट डिझायनर जे सांगतायत त्याप्रमाणे ते होत होतं. पण ज्यावेळेला सोशल मीडिया इतकं आता तर बूममध्ये आहे की प्रत्येक गोष्टी तुम्हाला गुगल करा मिळून जाईल, इन्स्टा करा मिळून जाईल, Pinterestवरती जावा मिळून जाईल. तर ह्या गोष्टी चॅलेंज फार करतात एक डिझायनरला, आर्किटेक्टला. कारण प्रत्येकाचं काय आहे की एक होप्स असं आहेत की माझं घर असं झालं पाहिजे. मग एक डिझायनर असेल, आर्किटेक्ट असेल, यांचं हे काम आहे की तुमचं बजेट, तुमची टेस्ट आणि तुमची रिक्वायरमेंट या तिन्ही गोष्टीचं सांगड घालणं फार गरजेचं आहे. तर ज्यावेळेला या 3 गोष्टी पॅरललमध्ये येतात त्यावेळेला त्यातून आउटपुट चांगलं येतं. असं नाही की मी एक इन्स्टावरती एक रील बघितली आहे, कारण आजकाल असं होतं आणि आमच्यावर बऱ्याच वेळा असं चॅलेंज येतो की क्लायंट आम्हाला दाखवतात की रील दाखवतात, हे मला असं करून हवं आहे. ओके ठीक आहे, पण त्याच्या आजूबाजूला ज्या काही गोष्टी येणार आहेत अवतीभोवती त्या गोष्टी त्याला कॉम्प्लिमेंट करतात का नाही करत, हे डिझायनर क्लिअर सांगणं गरजेचं आहे. असं नाही की क्लायंट तुम्हाला पैसे देतात म्हणून तुम्ही त्यांच्या हाला हा मिळवू नाही शकत. मग तुमचा रोल काय आहे त्याच्यात? बरोबर. ॲज अ डिझायनर आर्किटेक्ट तुम्ही सांगितलं पाहिजे की ही गोष्ट आहे ना, ही आपल्याला खरंच आपल्याला इथे चांगली दिसेल. जर चांगली दिसत नसेल तर ते क्लिअर सांगितलं पाहिजे. म्हणजे माझं इंटेन्शन हे असतं. नाही, नक्कीच. क्लायंटला प्रत्येक गोष्ट तुम्ही काय बरोबर आहे आणि काय चूक आहे हे सांगितलंच पाहिजे. आणि त्यातून खरंच त्यांचंच भलं होणार. त्यांचे पैसे वाचणार आहेत. बरोबर. कोणी जरी आलं घरी तर ते एक कॉम्प्लिमेंट करणारं, आता जसं इथे आपण बसलेलं आहे तुमच्या शोरूमात, एक बॅकग्राऊंड कॉम्प्लिमेंट करतो. असंच नाही आहे की बनवायचं म्हणून बनवायचं आहे किंवा आणून ठेवलेलं, असं नाही. याच्या मागे प्रत्येक गोष्टीला कलर्स कॉम्बिनेशन काय आहे, त्याचा रोल काय प्ले करतो, निगेटिव्ह काय, पॉझिटिव्ह काय, कलर कॉम्बिनेशन्स काय आहेत, कलर पॅलेट्स काय आहेत. सो बऱ्याचशा गोष्टी आहेत बोलण्यासारखं. म्हणजे आपला जो सेशन चालला हा दिवसभर जे आपण चालवला तरी कमी पडणार ह्याच्याबद्दल बोलणार. त्याच्यामध्ये सर मला सर आता तुम्ही जे प्रोजेक्ट करता, मी निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह असो एक टॉपिक काढला, वास्तू किती इफेक्टिव्ह आहे? वास्तू मी जे मानतो त्याच्यामधल्या काही बेसिक गोष्टी आहेत की जे सायन्सवरती डिपेंड करतात. ओके. तर त्या गोष्टी मी मानतो. वास्तू आत्ताच्या कंडिशनमध्ये त्याप्रमाणे करणं फार कठीण आहे. कारण पूर्वी कसं असायचं, तुमचा ओपन प्लॉट असतो. बरोबर. आता आपण राहतो फ्लॅटमध्ये राहताना बऱ्याचशा गोष्टी चॅलेंजिंग आहे. तुम्ही असं नाही करू शकत की सगळं तोडफोड करून परत मला डायरेक्शन चेंज करायचे आहेत, कारण ऑलरेडी बिल्डरनी त्याचे डक्टिंग पॉईंट्स काढलेले असतात, आउटलेट्स असतात. तर त्याच्या व्यतिरिक्त आपलं कसं आहे, मी सिम्पल माझ्या क्लायंटना नेहमी सांगतो की तुम्ही कुठलाही फ्लॅट घेताना आधी तुम्ही तुमच्या आर्किटेक्ट, डिझायनर जे कोणी आहे त्यांना आधी एकदा विचारा आणि त्याच्यावर तुमचे कोणी वास्तुतज्ञ आहेत त्यांनाही ती भेट करून द्या आणि मग तुम्ही फ्लॅट घ्या. म्हणजे उद्या जाऊन तुम्हाला तो प्रॉब्लेम नाही होणार. आणि राहिला विषय की वास्तू किती मानलं पाहिजे, वास्तूमध्ये बेसिक गोष्टी तुम्ही डायरेक्शन फॉलो करा. जसं ईस्ट आहे, वेस्ट आहे. आता साऊथला आपल्याला प्रॅक्टिकली मी बोलतो आहे, फक्त वास्तू नाही, वास्तूबरोबर सायन्स ह्या दोन्ही गोष्टीचं जे सांगड आहे ते मला फार आवडतं. म्हणजे जर आपल्याला साऊथ दिशेने आपल्याला हीट जास्त जनरेट होते राईट, तर तिकडून आपल्याला विंडोज ओपन जास्त ठेवायचे आहेत का कमी ठेवायचे आहेत हे पण डिसाईड करायचं आहे. आपल्याला झोपण्याची जी पोझिशन आहे नेहमी साऊथला डोकं असलं पाहिजे, नॉर्थला पाय असले पाहिजे. बरोबर. ह्याचं एक सायंटिफिक रिझन हे आहे की मॅग्नेटिक जे मॅग्नेटिक फील्ड जे म्हणतो त्याच्याप्रमाणे तुमचं ब्लड सर्क्युलेशन आहे पायाकडून वरती आपल्या डोक्याच्या साईडला गेलं. बरोबर. सो ही एक प्रॅक्टिकल कंडिशन आहे. तर वास्तू मानावं, पण इतकं पण नाही की त्याच्या आहारी जाऊन की आपण सगळी आहे ती तोडफोड करावी. तर हे थोडं डायजेस्ट होत नाही. सायन्स गोष्टी आणि त्या गोष्टी दोन्हीचं सांगड पाहिजे थोडक्यात. सध्या सर तुमच्या आता चालू प्रोजेक्ट कशामध्ये होतो? म्हणजे तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुम्ही IT कॉर्पोरेटचे सुद्धा काम करता, तुम्ही इंडिव्हिज्युअल रेसिडेन्शियल प्रोजेक्ट सुद्धा करता. आता ह्याच्यामध्ये कसं आहे की एक डिझायनर किंवा आर्किटेक्ट ज्या वेळेला बरेच वर्ष काम करतो, ठीक आहे, तर त्याचं एक असतं की 2 गोष्टी आहेत आयुष्यात प्रत्येकाच्या. एक तर माझं घर चाललं पाहिजे, ते कंपल्सरी आहे, आणि प्लस माझी क्रिएटिव्हिटी पण पाहिजे.
सो बाकी खर्च आपली फिक्स कॉस्ट चालवण्यासाठी आमचे कॉर्पोरेट्स प्रोजेक्ट्स आहेत, ज्याच्यामध्ये कसं आहे की ऑलरेडी स्टँडर्ड्स असतात त्यांचे. कारण इथं क्रिएटिव्हिटी तुमची कमी असते, कारण प्रत्येक कंपनीचं स्टँडर्ड कलर ठरलेला, पॅटर्न नॉर्म्स ठरलेले आहे, ते आम्हाला फॉलो करावे लागतं. तर तिथं पर्सनल वेळ फार कमी द्यावा लागतो. सो आम्ही ते कॉर्पोरेट प्रोजेक्ट्स करतो, बाकीचे जेवढे IT सेक्टर्स आहेत. आणि रेसिडेन्शियल हे जे प्रोजेक्ट्स आहेत त्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटीला आम्हाला वाव आहे, मग ते आवडतं. पर्सनली मला आवडतं की क्रिएटिव्हिटी फील्ड फारच, म्हणजे त्यात मजा येते काम करताना. कारण कुठलंही काम करताना ती मजा आली पाहिजे, तो आनंद मिळाला पाहिजे, तर ते काम करण्यात काहीतरी पॉईंट आहे. नाहीतर मग चाललंय दिवस, चॅलेंजिंग पार्ट पाहिजे, चॅलेंजिंग पार्ट पाहिजे. सो चॅलेंज तर भरपूर येतात, दररोज एक नवीन काहीतरी चॅलेंज असतो साईड, नवीन काहीतरी शिकायला मिळतं. बरेचसे मटेरियल्स भरपूर नवीन येतात. आता तुमच्या शोरूममध्येच तुम्हाला माहिती आहे, तुम्ही इतके मटेरियल्स प्ले केलेले आहेत वेगवेगळे, तर त्या मटेरियलचं नॉलेज आम्हालाही असणं गरजेचं आहे. जर एखादे क्लायंट आम्ही घेऊन येतो सिलेक्शनसाठी, ते आम्हालाही माहिती पाहिजे की हे नक्की मटेरियल काय, त्याचे ॲडव्हान्टेजेस काय आहे, डिसॲडव्हान्टेजेस काय आहे. तर ते फार बेसिक गोष्ट आहे, ती लक्षात ठेवून सिलेक्शन होतं ॲक्च्युली. ग्रेट. त्याच्यामध्ये सर मला आणखी एक विचारायचं तुम्हाला, जर आता तुम्ही एवढ्या वर्षापासून तुमची जर्नी आहे, राईट, आज जे नवीन जे आर्किटेक्ट किंवा इंटेरियर डिझायनिंग करतात, तुम्हाला त्यांना काय मेसेज द्यायचा? ॲक्च्युली आता कसं आहे की तुम्ही हा म्हणजे प्रश्न इतका जेन्युइन आहे, आणि जो आम्ही एक नवीन कॅन्डिडेट्स ज्या वेळेला आम्ही घेतो जॉबसाठी, त्यावेळेला फार चॅलेंजिंग घेतो. किंवा आता माझ्या जितका एक्सपिरियन्स असणारे जे मार्केटमध्ये आहे इंटिरियर डिझायनर आणि आर्किटेक्ट, म्हणजे हे सगळेच फेस करतायत सध्या. जे फ्रेशर्स येतात त्यांचं थोडं काय आहे की बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. कारण त्यांना आता असं वाटतं की हे फार म्हणजे काय म्हणतो सेलिब्रिटीसारखं आहे, लाईमलाईट. लाईमलाईट तुम्ही म्हणू शकता. तर ह्याच्यामध्ये फार एंटरटेनमेंट आहे एंटरटेनमेंट, ॲग्री, कम्प्लिटली ॲग्री. पण कसं आहे की तुम्ही थोडा फोकस तुमचे पहिले 2 वर्ष, ॲटलिस्ट 2 वर्ष तुम्ही शिकण्यावरती फोकस करा. पण आजची पिढीमध्ये, म्हणजे मी सगळ्यांनाच बोलत नाही आहे, इंटेन्शन असं नाही की कुणाला हर्ट करायचं आहे. त्याच्यामध्ये बरेचसे कॅन्डिडेट असे पण आहेत की ते शिकण्यासाठी येतात. आता आमच्याकडे काही इंटर्नशिपसाठी पण येतात, ते शिकण्यासाठी म्हणून येतात. पण काही कॅन्डिडेट असं होतं की ते पैशासाठी बघतात, की जर म्हणजे फ्रेशर आहे किंवा एक 6 महिन्याचा एक्सपिरियन्स आहे किंवा 1 इयर एक्सपिरियन्स आहे, त्याच्यामध्ये त्यांची अपेक्षा इतकी असते की म्हणजे ठीक आहे, तुम्ही कितीही पेमेंट मागा, तुम्ही 30,000 पर मंथ मागा किंवा 50,000, पण ते प्रूव्ह करा तुम्ही की तुम्हाला इतकं नॉलेज आहे का. कारण ह्याच्यामध्ये कसं की आता मला चांगलं आठवतं, ज्या वेळेला मी पासआउट झालो इंटर्नशिपसाठी, मी आज एक सर होते सांगलीमध्येच, तर त्यांच्याकडे आम्ही जॉब करायचो. तर जॉब करताना आम्हाला फक्त एक स्टायपन द्यायचे. स्टायपन म्हणजे कसं की त्याच्यामध्ये पेटी कॅश म्हणजे तुमचा ॲटलिस्ट तुमचा खर्च निघाला पाहिजे, खर्च किंवा. आणि आम्हाला शिकण्याची इतकी इच्छा असायची त्यावेळेला. आणि त्यावेळेला नेमकं काय होतं की आमच्याकडे डिसॲडव्हान्टेज त्यावेळेचा काय आहे की त्यावेळेला सोशल मीडिया किंवा ऑनलाईन काही नव्हतं. बरोबर. आम्हाला एक जरी मटेरियल आम्हाला सरांनी सांगायचं की हे मटेरियल बघा, तर ते मटेरियल आम्हाला मार्केटमध्ये शोधण्यासाठी जावं लागायचं. तिथे जाऊन बसायचो आम्ही शोरूममध्ये, आणि त्यावेळेला शोरूमवाले किती रिस्पॉन्स देतात किती नाही ते पण आहे. कधी कधी 1-1 तास बसून राहायला लागायचं आम्हाला तिथे. मग ते म्हणायचे हां ठीक आहे, तुम्ही कुणाकडून आलेत, बरं या. मग आमच्या सरांचा रेफरन्स म्हणून आम्ही जायचो, तिथे जाऊन मटेरियल बघायचो, त्यांना विचारायचं की हे मटेरियल काय आहे काय. आता प्रत्येक वेळेला कुठलेही डीलर इतकं एंटरटेन नाही करत. उलट आजच्या पिढीनं हे ॲडव्हान्टेज आहे, तुम्ही ऑनलाईन कुठेही बसल्या, तुम्ही जस्ट मोबाईलवरती सर्च करून तुम्ही बऱ्याचशा गोष्टी शिकू शकता. बरोबर. यूट्यूबवरती तुम्ही एक टाका, कुठलीही तुम्हाला जर काही समजत नसेल की मला ह्याचं एक्झिक्युशन कसं करायचं आहे, तुम्ही यूट्यूबवर टाका, तुम्हाला हजारो व्हिडिओ मिळते. पण आजची पिढी स्क्रोल करण्यामध्ये जाते. सगळेच नाही, पण काही व्यक्ती तसे आहेत की आपण स्क्रोल करत बसतो, आणि त्याच्यामध्ये 2-2-3 तास कसे जातं ते कळत नाही. ऑनलाईन डिजिटल जे काही आहे त्याचा फायदा जर आपण घेतलो ना, तर त्याच्यासारखं दुसरं काहीच नाही आहे. इतकं नॉलेज त्याच्यातून येऊ शकतं आपल्याला. तुमचा सर हा मेसेज खूप चांगला आहे, जे लोकांना नवीन जे न्यू बॉर्न आर्किटेक्ट किंवा डिझायनिंग करतात त्यांनी नक्कीच याच्यावरती विचार केला पाहिजे की आपल्याला जी प्रॅक्टिस करायची आहे त्याच्यावरती फोकस केला पाहिजे. सर तुम्हाला एस्टिलो बद्दल काय वाटतं? एस्टिलो ॲक्च्युली आहे ना, मी सुरुवातीला तुमचा अजून एक शोरूम आहे इकडे वाकडला, सो पहिली विजिट मी तिथे केलं होतो. ओके. तिथे केल्यानंतर मला जाणवलं की आपल्याला ज्या गोष्टी आपण म्हणजे एक डिझाईन बनवताना किंवा एक फिनिशिंगचा विचार करतो की मला ही फिनिशिंग असं पाहिजे, किंवा मला हे कलरचे कॉम्बिनेशन्स हवे आहेत, किंवा याच्यामध्ये मटेरियल्स मला वेगळं प्ले करता येईल का, किंवा कस्टमाइज करता येईल का सर, तर पूर्ण ह्या गोष्टी आहेत ना मला तिथे बघायला मिळाल्या. पहिला वाकडमध्ये मला तुमचं आता जिथं बसलो आपण हे पाषाणचं, सो पाषाणचं मला हे शोरूम माहिती नव्हता. सो लास्ट टाइम मी तिकडे व्हिजिट केली,
तर तिथे काही रिक्वायरमेंट्स माझे होते की मला सेंटर टेबल पाहिजे होते. मग मी म्हटलं मला सेंटर टेबल ह्याच्यातले नाही आवडले. मग त्यावेळेला मला तुमचे जे रिप्रेझेंटेटिव्ह होते सेल्स, त्यांनी म्हटलं की नाही आपला अजून एक शोरूम आहे पाषाणला, जो जे आता इथे आहे. तर इथे आलो मी, इथे येऊन मग इम्प्रेस झालो. म्हटलं नाही, इथे आपल्याला पाहिजे ते चॉईस मिळते आपल्याला, आणि तुम्ही त्याच्यामध्ये मला फ्रीडम दिलं की कस्टमाइज करू शकतो आपण. बरोबर. फॅब्रिक असेल, टेक्स्चर असेल किंवा सेंटर टेबल्स आहेत, त्याच्यात व्हरायटीज बरोबर आहेत. So बघून मला म्हटलं आनंद वाटला की नाही, म्हटलं इथं आपल्याला आहे. प्लस आपल्या कॉर्पोरेट लेवलसाठी तुम्ही मला सजेस्ट केलं की नाही, तुम्ही कॉर्पोरेट लेवल्समध्ये पण जसं वर्क स्टेशन्स आहेत ते पण प्रोव्हाइड करता. सो एक चांगला आपल्याला एक ॲसोसिएट करू शकतो, आणि आपण त्याच्यात काम करतोच आहे ऑलरेडी. बरोबर. तर एक चांगलं होऊ शकतं त्याच्यातून. याच्यामध्ये सर आता आपलं 3 स्टोअर आहेत. राईट. एक आहे खडीमुशीन चौक पिसोळीला, ओके. हे पाषाण हायवेला, आणि तिसरं हिंदोडी रोड वाकडला. हो बरोबर. तर तुम्ही आता 2 स्टोअरची विजिट केली, 1 स्टोअरची पेंडिंग आहे. आता तिकडे ज्या वेळेला त्या साईडचं क्लायंट असेल तर त्यावेळेला तिकडे 100% व्हिजिट होईल. नक्की. मी ॲक्च्युली पाहिलं असेल, कारण तिकडे पण माझं सिलेक्शन बरंचसं झालेलं आहे त्या रोडला. मेन चौकातून पुढे गेलं ना, चौकात पुढे गेला. राईट. नक्कीच होईल व्हिजिट लवकरच. चला सर, मला काय विचारायचं आहे, आत्ता मी काही दिवसापासून किंवा काही महिन्यापासून ऑब्झर्व करतोय की नवीन जे क्लायंट फ्लॅट किंवा प्रॉपर्टी परचेस करतात, राईट, तर ते आर्किटेक्ट किंवा डिझायनरला हायर करायला घाबरतात. हा माझा पर्सनल अनुभव आहे. जे मी स्टोअरला जेव्हा व्हिजिट करायला काही नवीन क्लायंट असतात, त्यांची प्रॉपर्टीचं पोझिशन अक्षरशः 1 महिना 2 महिन्यानंतर असतं. राईट. आणि मी त्यांना बऱ्याच वेळा रेकमेंड केलं की तुम्ही एखाद्या आर्किटेक्ट किंवा डिझायनरसोबत तुम्ही डिस्कस करा आणि बरोबर प्रोडक्ट त्याच्यानंतर सिलेक्ट करायला या. पण ते बऱ्याच वेळा ते घाबरतात इन टर्म्स ऑफ प्राइसिंग किंवा काय. तुमचं काय मत आहे याच्याबद्दल? हा आहे का ना, तुमचा जो क्वेश्चन आहे इतका जबरदस्त आहे ना, म्हणजे हा प्रश्न प्रत्येकाला क्लायंटला पडलेला असतो. त्यांचं एक काय झालं, मी म्हणतो ना आपण की जर मी आर्किटेक्ट डिझायनरला हायर केलं तर माझी ही जी अमाऊंट आहे ती ॲडिशनल जाते. म्हणजे मी घर बनवतोय त्याच्यापेक्षा जे काही त्यांची फी सांगतात ती ॲडिशनल आहे, आणि ती मला वाचवायची, मला द्यायची नाही आहे. तर एक हा म्हणजे मिस कन्सेप्ट आहे ॲक्च्युली. मी थोडं एक उदाहरण देऊन एक्सप्लेन करतो, म्हणजे कसं लक्षात येईल आपल्याला किंवा आपल्या व्ह्युअर्सना पण लक्षात येईल की मला काय सांगायचं आहे. फॉर एक्झाम्पल, तुम्ही आता तुमच्या घरचं काम चालू करताय. आता समजा तुमचंच उदाहरण घेऊ आपण. तुम्ही काम चालू करणार आहे, इंटेरियरचं तुम्हाला प्रोजेक्ट आहे, करायचं आहे. तुमच्या घरचं काम आहे, तुमचं 4 BHK आहे, तुम्हाला इंटेरियर सुरुवात करायची आहे. तर तुम्ही काय म्हणणार की एखादा कार्पेंटरला बोलवाल, त्याला म्हणाल की मला असं असं करून हवं आहे. तुम्ही फोटो दाखवणार त्याला की मला हे फोटोज आहेत, मला या पद्धतीने तू बनवून दे. आणि कार्पेंटर पण हुशार आहे, तोही तुम्हाला त्या पद्धतीने बनवून दिला. त्याच्यानंतर तुम्हाला असं वाटतं की अरे मी कार्पेंट्री वर्क केलेलं आहे, पण आपल्याला फॉल सिलिंग पण करायचं आहे. ते नंतर तुमच्या लक्षात आलं, तर तुम्ही म्हटले आता मग फॉल सिलिंगवाल्याला बोलवलं. तर फॉल सिलिंग तुम्ही करून घेतलं. त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये प्रॉब्लेम कुठे आला की माझा वॉर्डरोब आहे फुल हाईटमध्ये, जो माझ्या स्लॅबला टच झालेला आहे, त्याचे डोस वरपर्यंत आहे. बरोबर. मी सिलिंग डाऊन करतोय, सायन्स अँड डाऊन करतोय, मला शटर कट करावे लागतील. बरोबर. पहिला हा एक मिस्टेक झाला आपला, की ज्याच्यामध्ये ही कॉस्ट कोण बेअर करतं? क्लायंट बेअर करतं. म्हणजे तुम्ही बेअर करताय, ही एक चूक झाली. ओके ठीक आहे, मी आता सिलिंग बनवलेलं आहे, ह्याच्यामध्ये मला आता फॅन पोझिशन वगैरे जे काही नाही, ठीक आहे तू टाकून दे फॅन, इथं सेंटरला टाक, असं तुम्ही त्याला इन्स्ट्रक्शन दिलं POP आणि इलेक्ट्रिशियनला, त्यांनी त्या पद्धतीने टाकलं. तुमचं जे काही म्हणणं आहे तो खालचा व्यक्ती जो वेंडर आहे तो ऐकतोय, आणि काम पण चांगलं होतं, क्वालिटी पण चांगलं काम होतं. त्यांनी फॅन पोझिशन टाकली. त्याच्यानंतर लक्षात येतं की अरे मला फॅन पोझिशन टाकले, पण लाईट फिटिंग जे आहे त्याच्यावरती ओव्हरलॅप होतोय किंवा ती शॅडो क्रिएट करते. मग तुम्ही परत इलेक्ट्रिशियनला बोलून सांगाल की नाही अरे असं मी झोपल्यावर लाईट दिसतो, तू एक काम कर, हे शिफ्ट कर. ठीक आहे, हे झालं सगळं पेंटिंग वगैरे सगळं तुम्ही चकाचक केले. त्यानंतर लक्षात आलं की अरे मी झोपल्यानंतर माझ्या बेडच्या साईडला मला प्लग पॉईंटच नाही आहे, मला चार्जिंग लावायचं आहे तर प्लग पॉईंट नाही. तर तुम्ही परत मला इलेक्ट्रिशियनला बोलवून तुम्ही तोडफोड करणार. बरोबर. प्लग पॉईंट काढणार, कारण गरजेचं आहे, मला पाहिजेच. त्यानंतर परत तुम्ही रिपेंट करणार. मग ह्याच्यामध्ये तुमची कॉस्ट वाढणार आहे का नाही वाढणार? 100%. सो डिझायनर आणि आर्किटेक्टचं कामच हे आहे की तुम्हाला ओव्हरऑल पॅकेज आधीच क्लिअर होतं. बरोबर. लुक अँड फील पण क्लिअर होतो. तुमच्याकडून प्रत्येक टप्प्याटप्प्याने सगळे अप्रुव्हल्स घेतले जातात. ज्या वेळेला आपण जसं एक थोडक्यात जास्त वेळ नाही घेणार त्याच्यामध्ये, एक 2 ते 3 मिनिटात एक्सप्लेन करतो. कोणतीही साईट सुरुवातीपासून हँडओव्हर एक स्टेप्स आहेत. जसं आपण म्हणतो की वरच्या सिलिंगपासून काम स्टार्ट करतो आपण आणि फ्लोरिंगपर्यंत येतो, ही माझी पद्धत आहे. मग त्याच्यामध्ये जर ड्रॉइंग वर्क आपण जर डिस्कस करायचं असेल तर सुरुवातीला तुमचा लेआउट फायनल होतो. लेआउटमध्ये आपण पोझिशन्स ठरवतो.
कोणतं फर्निचर कुठे येणार आहे, डबल बेड कुठे येणार, वॉर्डरोब कुठे येणार, हे फ्रीज केलं जातं. ह्याच्यानंतर मग फॉल सिलिंगचं डिझाईन बनतं, इलेक्ट्रिकल बनतं. कारण इलेक्ट्रिकमध्ये जसं मी म्हटलं जी चूक नाही झाली पाहिजे, प्लग पॉईंट सगळे तुम्हाला माहिती पाहिजे कुठे येणार आहे, तो लेआउट फायनल झाला. त्याच्यानंतर मटेरियल सिलेक्शन आलं. मटेरियल सिलेक्शनमध्ये तुम्हाला हेल्पफुल कुठे होतं क्लायंटना, की कोणतं मटेरियल, त्याची क्वालिटी, त्याचे फीचर्स काय आहेत आणि ते कुठं वापरलं पाहिजे, हे तुम्हाला डिझायनर चांगलं सांगू शकतो. एखादं मटेरियल तुम्हाला आवडलेलं आहे, की मला हे मटेरियल आवडलं, मला हेच यूज करायचं आहे, पण त्याचे फीचर्स काय आहेत किंवा त्याची क्वालिटी काय आहे, त्याचं नेचर काय आहे, तुम्ही आउटडोअरला यूज करणार, इनडोअर यूज करणार, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती करून घेणं गरजेचं आहे. तुम्ही करू शकता स्वतः, मग त्याच्यासाठी तुम्ही स्टडी करा. इतका वेळ जर तुमच्याकडे असेल, तुम्ही स्टडी करा. स्टडी करून मग तुम्ही ते एक्झिक्यूट करा. नाहीतर तुम्हाला रिलॅक्स व्हायचं आहे, तुम्ही डिझायनरला सोपं काम आणि तुमचे पैसे कुठेही जास्त जात नाही. तुम्ही ओव्हरऑल मी बरेचसे प्रोजेक्ट्स बघितलेत, की ज्या वेळेला क्लायंटना वाटतं की नाही कॉस्टिंग कुठेतरी वाढते, ती कॉस्टिंग कमी कशी करायची हे सुद्धा तुम्हाला डिझायनर चांगलं सांगू की आपल्याला एखादा पॉईंट फोकल पॉईंट आहे, इथे आपण खर्च करू, इथे नाही करू. बरोबर. ते हे तुम्हाला चांगलं ते सांगू शकतं. त्याच्यातलं हायलाईट काय करायचे, हायलाईट काय करायचं. असं नाही की घर पूर्ण हायलाईट केलं तर चांगलं दिसतं, असं पण नाही झालं पाहिजे. बरोबर. सो ताळमेळ दोन्ही गोष्टीचं गरज आहे त्याच्यात झाला पाहिजे. त्यामुळे घाबरण्याची बिलकुल गरज नाही आहे. तुमचा डिझायनर चांगला असेल, आर्किटेक्ट चांगलं म्हणजे जेन्युइन प्रॅक्टिस जर करत असतील तर तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होणार. ग्रेट. 100%. नवीन सर जे काही आणखी एक प्रश्न त्याचे थोडंसं रिलेव्हंटच आहेत, की जे नवीन लोक पुण्यामध्ये किंवा मुंबईमध्ये बरोबर किंवा महाराष्ट्रामध्ये कुठेही फ्लॅट Right. करतात किंवा काय, त्यांच्या मनामध्ये कधी कधी ह्या गोष्टी राहतात की बाबा कॉस्टिंग खूप हेवी जाईल बरोबर किंवा खर्च खूप जास्त असतो, तर मी आर्किटेक्ट घेतला वगैरे काय. आणि ठीक आहे, आजकाल ऑनलाईन प्लॅटफॉर्मला बऱ्याचशा गोष्टी अवेलेबल असतात. बरोबर तर त्याच्याकडे जसं तुम्ही सांगितल्याप्रमाणे की ते रेफर करून स्वतः डायरेक्टली कार्पेंटर सोबत अप्रोच करून काम करायचा प्रयत्न करतात. बरोबर करणं काही वाईट नाहीये नाही की अयोग्य नाहीये, पण त्याच्यामध्ये एखादा प्रोफेशनल किंवा एक्सपिरियन्स व्यक्ती जेव्हा अटॅच होतो बरोबर. त्याचा किती फरक पडतो. आता कसं आहे याच्यामध्ये फरक वाईज जर तुम्ही विचारत असतील ना, म्हणजे एक तर माणूस चुका करून शिकतो किंवा पैसे खर्च करून शिकतो. त्यामुळे ह्या केसमध्ये पैसे खर्च करू शकतो. पैसे खर्च करून पण तुमचं काम बिघडणार नाही. आणि मानसिक जो त्रास होतो म्हणजे इंटिरियर हा विषय असा आहे की फार प्रत्येकाच्या जवळचा असतो. बरोबर. म्हणजे तुमचं घर आहे आणि तुम्ही घराला इतकं स्वप्नासारखं बघत असता, तर मग मी म्हणतो की तुम्ही स्वप्न बघताय तसं तुम्हाला हवं आहे. बरोबर आहे. तुमच्या आयुष्याची जी काही रक्कम आहे तुम्ही लावताय त्याच्यामध्ये, तर तुम्ही एखादा प्रोफेशनल जर हायर केला तुम्हाला राईट गायडन्स 100% मिळणार. नक्कीच. तुम्ही ट्रायल अँड एरर करणार, त्याच्यामध्ये तुमचे पैसे जाणार आहेत, प्लस मानसिक त्रास वेगळा असतो. कारण ज्या वेळेला म्हणजे ज्यांनी कोणी इंटेरियर करून घेतलेलं आहे आणि ज्यांनी स्वतः केलेलं आहे आणि प्रोफेशनल करून घेतलेला आहे, याचा फरक त्यांना चांगलाच माहिती असेल काय फरक असतो. नाही नाही, नक्कीच तो आहेच अनुभव. आणि याच्यामध्ये सर आणखी एक विचारायचं तुम्हाला की जस्ट विषय आठवला, तुम्ही जसं मला मगाशी सांगितलं बरं, तुम्ही हॉटेल्स किंवा रिसॉर्ट हे सुद्धा डेव्हलप करता. हो, आणि तर तुमचा त्याच्याबद्दलचा काय अनुभव तुम्ही थोडा शेअर कराल का? आजच्या काळात आहे ना, म्हणजे जे मला आता पिक्चर दिसतं की हॉटेल्स आजच्या काळात चालणार, हॉस्पिटल्स चालणार. कारण बाहेर खाण्याचं प्रमाण आणि बाहेर फिरण्याचं प्रमाण हे पूर्वीपेक्षा आत्ता फार वेगळं आहे. कारण प्रत्येक व्यक्ती काय आहे की शहराच्या लाईफमधून मला एक रिलॅक्स 2-3 दिवस बाहेर जायचं आहे. स्पेंडिंग कॅपॅसिटी ही पूर्वीची वेगळी होती. आता एखादा म्हणजे कपल जरी बाहेर जात असेल तर त्याचं पर डे बजेट 15,000 मिनिमम असतं एका दिवसात. बरोबर आहे. तर हे वाढणारच आहे. म्हणजे हॉटेल लाईन इतकी वाढेल, म्हणजे आता तुम्ही पूर्वीचे हॉटेल्स आणि आत्ताचे बघा, याच्यामध्ये कोणताही हायवे घ्या तुम्ही, कोणताही. इवन आता आपण इथं पाषाणला बसलो, ह्या साईडला किती हॉटेल्स असतील, हेच आपण 3-4 वर्षापूर्वी ऑब्झर्व जर केलं असतं तर त्यावेळेला हॉटेल्सचे जे काही नंबर ऑफ हॉटेल्स आहेत ते कमी होते. सो ही इंडस्ट्री कधी याला मरण नाही आहे. आर्किटेक्चर आणि इंटेरियर, तर खास करून इंटेरियरमध्ये असं आहे की एखाद्या वेळेस लँड संपेल कन्स्ट्रक्शन करण्यासाठी, इंटेरियर फील्ड मरणार नाही. ह्याचं रिझन काय की एका घरामध्ये तुम्ही 10 वर्ष राहताय, बरोबर आहे. तुम्ही 10 वर्षानंतर विचार करणार की काहीतरी नवीन झालं पाहिजे मला. बरोबर. मला प्रॉपर्टी नवीन घ्यायची नाही कारण कॉस्टली आहे. बरोबर. मला ह्याच्यात रिनोव्हेशन. रिनोव्हेशन सो इंटेरियरला मरण नाही. बरोबर. परफेक्ट.
प्रत्येक वेळेला तुम्ही रिनोव्हेशन करत राहणार. माझे एक्झिस्टिंग क्लायंट आहेत, आता 18 वर्ष झालं मी ह्या फील्डमध्ये आहे, तर माझे बरेचसे क्लायंट आहेत ते रिपीटेड आहेत. म्हणजे त्यांचं मी 2010मध्ये केलं होतं काम, ते परत माझ्याकडे 2017-18ला येऊन त्यांनी परत रिनोव्हेशन करून घेतलं. नाही आता कुछ तो अभी चेंज करेंगे, तुम बोलो क्या करना है. तर ह्या गोष्टी घडत राहतात आणि इंटेरियरला खरंच मरण नाही आहे. जे कोणी नवीन आता ॲडमिशन घेत आहेत इंटेरियरला किंवा जे फ्रेशर्स आहेत किंवा एक्झिस्टिंग प्रॅक्टिस करत आहेत, तर यांना काहीच काळजी करायची गरज नाही. ही फील्ड चालत राहणार म्हणजे राहणार. एकाच वेळेस कन्स्ट्रक्शन थांबेल, इंटेरियर वर्क द्यायला थांबणार बिलकुल नाही थांबेल. रिनोव्हेशन होत राहणार. आहे.